अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. तूप खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुपामुळे त्वचा मुलायम राहते, तसेच वात पित्त कमी होते, दृष्टी चांगली राहते. नेहमी तूप खाल्ल्याने अन्न पचनास मदत होते. तुपामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच तूप मेंदूसाठी उत्तम टॉनिक समजले जाते. क्रमांक 2. दररोज मूठभर फुटाणे आणि गूळ खाण्याचे फार फायदे आपल्याला होतात. कॅल्शियम वाढवण्यासाठी गूळ आणि फुटाणे खावेत. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गूळ आणि फुटाण्याचे सेवन फायद्याचे आहे. रोज थोडासा गूळ आणि मूठभर फुटाणे खाल्ल्याने हृदयाच्या संबंधित समस्या दूर होतात. क्रमांक 3. जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवगा, ज्यामध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम, केळीपेक्षा 3 पट जास्त पोटॅशियम आणि मांसाहारपेक्षा दुप्पट प्रमाणात प्रोटीन असते. क्रमांक 4. खाज येत असलेल्या जागेवर कांद्याचा रस लावल्याने खाज सुटण्यापासून आराम मिळतो. क्रमांक 5. गुळाचे सेवन करणाऱ्या महिलांना थकवा जाणवत नाही आणि त्यांची ऊर्जा अबाधित राहते. क्रमांक 6. अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपणाऱ्या महिला लवकर वृद्ध होतात. क्रमांक 7. ज्या महिला गरम दुधासोबत जिलेबी खातात त्यांना भूक नेहमीच चांगली लागते. क्रमांक 8. थंडीच्या दिवसात गूळ शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते. क्रमांक 9. संध्याकाळी 6 नंतर जड अन्न टाळावे, कारण जेवण खाल्ल्याने कॅलरीज चरबी म्हणून साठवल्या जातात, त्यामुळे वजन वाढते. क्रमांक 10. टॉयलेटला गेल्यावर जर दात दाबून ठेवले तर तुम्हाला कधीही लकवा येणार नाही. क्रमांक 11. जास्त मीठ शरीरासाठी खूप हानिकारक आहे. झोप कमी होते व लठ्ठपणा वाढतो. क्रमांक 12. तोंडातून वास येत असेल तर सुंठ चघळा. हा जुना उपाय सकाळी उपाशीपोटी केला तर जास्त फायदा होतो. क्रमांक 13. लघवी करताना जळजळ होत असेल तर 3 चमचे इसबगोळी बुकटी 1 ग्लास पाण्यात भिजवून त्यात थोडी साखर घाला. हे दिवसातून 2 वेळा पीत जा. क्रमांक 14. भाजी शिजवताना झाकणावर पाणी ठेवू नका. पाणी आत जाऊन भाजी पांचट होते आणि चव बिघडते. क्रमांक 15. हिरड्यांची सूज आली असेल तर काळी मिरीचा काढा करून दिवसातून 4-5 वेळा गुळण्या करा. लगेच आराम पडेल आणि दुखणे थांबेल. क्रमांक 16. महिलांनी शतावरीचे सेवन आवर्जून करावे. याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या सर्व समस्या जसे की पोट व पाठदुखी, जास्त रक्तस्राव, कमी रक्तस्राव, वेळेआधी किंवा उशिरा पाळी येणे, रक्ताच्या गाठी पडणे, क्रॅम्प येणे, अशक्तपणा आल्यासारखे वाटणे या सर्व समस्या दूर होतील. क्रमांक 17. खूप जास्त वजन असणाऱ्या महिलांनी तिच्या बेंबीत लिंबाचा रस घालावा. हळूहळू तिचे वजन कमी होऊ लागेल. क्रमांक 18. दर 3 दिवसांनी हळद आणि बेसनाचे उटणे चेहऱ्याला लावा. याने चेहरा नितळ आणि सुंदर दिसू लागतो. क्रमांक 19. वजन उतरवण्यासाठी दह्यात काळी मिरी आणि काळे मीठ टाकून घ्या. याने शरीरात साठलेली चरबी
जलद गतीने कमी व्हायला सुरुवात होते. क्रमांक 20. केस चमकदार करायचे असतील तर महागडा शॅम्पूच्या मागे न लागता आंबट दही केसांना लावा. मग बघा केस कसे चमकतात. क्रमांक 21. बदाम खाल्ल्याने सर्दी पडसे कमी होतो. बदामाला गरम मानतात, त्यामुळे ते सर्दी पडशावर उपयोगी आहे. क्रमांक 22. पाणी प्यायल्यावर लगेच बसू नका, थोडं चालत जा. यामुळे आयुष्यभर तुमचे गुडघे दुखणार नाहीत. क्रमांक 23. नाचणीत खूप कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडं मजबूत होतात. आठवड्यातून एकदा तरी नाचणीची भाकरी खात जा. बघा कशी हाडं कणखर होतील. क्रमांक 24. तापावर एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला गरम चहा पिणे. यामुळे ताप लवकर उतरण्यास मदत होते. क्रमांक 25. तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होत असेल तर बडीशेप दुधात मिसळून प्या. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. क्रमांक 26. खजूर आणि मनुका तसेच भिजवलेले काळे चणे सकाळी उठून खाल्ल्यास तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. क्रमांक 27. कापलेला कांदा चुकूनही दुसऱ्या दिवशी खाऊ नये, कारण यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. नेहमी ताज्या कांद्याचाच वापर करा. क्रमांक 28. महिलांनी 1 कप पाण्यामध्ये तुळशीची 7 ते 8 पाने उकळून ते पाणी गरम करून प्यावे. याने कंबरदुखी कमी होण्यास निश्चितच मदत होते. क्रमांक 29. ज्या महिला रोजच्या आहारामध्ये गोड पदार्थ किंवा साखरयुक्त पदार्थाचे सेवन अधिक करतात त्या लवकर वृद्ध होतात. क्रमांक 30. तुम्ही जर एकच उशी न धुता बरेच दिवस वापरत असाल तर याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात आणि तुम्हाला डोकेदुखी देखील होऊ शकते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.